तर हा आहे माझा मित्र प्रदीप, जो आत्ताच गावावरून आलाय आणि तो कशाला तरी सॅड आहे, काय माहित सांगत नाहीये. तो येताना सगळं सिंधुद्योगचं सामान घेऊन आलाय. नक्की ना, काय पोरीचा मॅटर नाही ना? खूपच सॅड आहे असं एकदम. त्याला बघून मला व्लॉग चालू करावं असं वाटलं, नाही तर मी असं व्लॉगिंग सध्या बंद केलं. प्रदीप ऑल ओके, असंच ठेवलंस माझं डॉक्युमेंट आणि तू पाडलंस. ठेवले जे इम्पॉर्टंट होते म्हणून मी त्याला आणायला सांगितले होते आणि ते गाडीवरनं उडून गेले दुसरीकडे आणि प्रदीप गेला दुसरीकडे. तू गेलास गाडी चालून म्हणजे ती पडले ना. आणि मला मूवी मध्ये असताना फोन आला, मॅडम तुमचे डॉक्युमेंट मिळालेत, रस्त्यात पडलेले. म्हटलं रस्त्यात? प्रदीप काय करतोय मग रस्त्यात पडून? म्हणून मी चेक केलं की तू पण रस्त्यात कुठे पडलायस का, तर तू मस्त होतास. बिल्डिंग खाली होते. सॅड काय आहेस तू? डोकं दुखतं खूप भयंकर. हे तू पण घेतलास? श्री आहे. अच्छा, सांगतोय काय, सगळ्यांचं सामान घेऊन आलास. वाटप घेत आलोय मी. प्रदीप सॅड नको राहूस. प्रदीप सॅड नाही, मला झोपायचंय, डोकं खूप दुखतंय. झोपलो की मी व्यवस्थित. बाय. आंबा का खराब होतो सांग? नाही माहिती. माचीसची डबी होती म्हणजे ह्याचं काय आता माचीसचं एका काडीने होईल. एक तडे किती आहे दाखव मला. बाहेर काढ. का? फॅन आणि एसी चालू आहे. बंद कर, दाखव. जादू. हा, परत ठेव त्याच्यात. दाखव माचीसची वरून दाखव. पाठचा बंद होतो. परत काढ असं काढ. जोरात बोलशील का कुणा? मला ऐकायला येईल. बंद कर. हे ठेव खाली. मधून तोड. हा बघायचा तो फेकून दे. हो घेतला तो दे मग. मला नाही माहिती. मला माहिती नाही. खराब होतो कारण ते उष्णता जास्त असते. मला वाटलं काहीतरी तो मस्त रिझन काढून आणशील. टाइमपास करायचं होतं, काय नाही. चला शॉपवर चला. माझा मेकअप अंकिताने केलाय आज पण शॉप ओपनिंग, कारण मी अशीच जात होते आणि अंकिता म्हणाले काहीतरी अगं नको ग, काहीतरी करूया आम्ही. आणि आता सांग माझे केस कसे दिसत आहेत? गेली धूळ. ठीक आहे मग एवढा छान कलर बिलर केलेत मी मस्त. कशाला कलर करायचे? आयुष्यात दिलाय नॅचरल कलर, तसंच ठेवायचं. कलर असू दे. आज शॉपचं ओपनिंग आहे आणि शॉपच्या ओपनिंग साठी अंकिता आणि आपण आल्यात, ज्या नेहमीच आमच्या सोबत असतात सगळीकडे. आता आम्ही गावी पण एकत्रच जाणार आहोत. मजा जेवल्या पण मगाशीच. अरे जेवल्या ते सांगतोय मी. येऊन पहिले किचन मध्ये बघून गेल्या काय केलं. आम्हाला सवय झाली, नसेल तर मग बनवून खायचं. हा, तिने बनवून घातले ते सांग. नाही घातलं बनवून. लग्नाच्या दिवशी आलो होतो दमून, तिने जेवण करून वाढलं होतं आपल्याला. तेव्हा दिला मग दिला विसरतो असा. तर आता जाऊया आपण शॉप वरती आणि बघूया. दादा आपण आता कुठे चाललोय? ताई आपण आता चाललोय दुकानात. देवबागला घेतलं. हो, देवबागचं सांगतायत ते. आम्ही पुण्यावर येऊन 5 नंबर लावला. सकाळी निघालोय. आंबे बदल. मी पण पहिल्यांदाच बघितला. आमच्या कोकणात ओमेगा ब्लॉग वगैरे नाही, आम्ही बाईक बापरे एवढा उन्हात. तुम्ही किती वेळ मध्ये फक्त जाऊन वगैरे येईल. तुम्ही पहिले की त्यांच्यासाठी आम्ही बिग बॉस लिटरली क्लास लवकर सोडून यायचो. बापरे, तुमचं स्वतःचा क्लास आहे. मी तिला एकदा विचारलं पण त्यावरही तू रिप्लाय नाही. सो मला ते खूप असं म्हणायला लागायचं बिकॉज त्याचे माझं सेम होते. मला नेहमी एक मोटिवेशन जर ती करू शकते ना तर आपण नक्कीच करू शकतो. अच्छा,
बहुत बार सिंधुदुर्ग में भी आया था आपके जो है ना बड़े भाई, हाँ हाँ मगर वहाँ पे भी मिलने नहीं मिला मेरे को। अच्छा लगा आपण बहुत आम्ही खूप वेळ घेऊन ते सगळं केलंय. नाही इंटिरियर इज व्हेरी ऑसम. इंटेरियर कुणाल म्हणजे जे सेम आम्हाला आपल्या इंटेरियर डिझायनरने खूप मोठं बजेट दिलं बट मी इथे 14 वर्ष राहतो कामोड्यामध्ये. मला दुकानात नाही देत ना तुम्ही शोधतो आणि माझ्या इथे मागेच घर जवळच आणि मी इथून 2 वेळा गेलो नंतर बघितलं हे चित्रामुळे जरा हा चित्र पटकन ते असं. लगेच मी आठवण. म्हणजे लेक्चर सोडून ते लोक बिग बॉसच्या चर्चा करायच्या आमच्यावर. एक मिनिट नाही दिसत आहे. बघितलं नाही नाही ती अशी पेंट्रेसनची ब्लॉग बघायला नाही तर नाही कारण ट्युशनमध्ये वेळच नाही. म्हणजे इकडे ठेवलेलं कॅल्सी आणि सगळं करून अशा नेहमी बसतो. बॅटरी तिथे ठेव. अगं मग त्याच्यात देतो तो घातली त्यांनी बघा बॅटरी घातल्याशिवाय कॅमेरा सारखं नाही चार्जिंगला लावलंय ते. अच्छा त्याच्यात हे लावायची गरज आहे. मान्य करा भाऊ या हो मग दे त्याच्यात चार्जिंगला लावलं नुसतं कसं लावलंय. त्याने कसं दिलं ते मग? राजू बसली आंब्याची वडी बनवली तशी वडी बनवून तुझं आपका कितने का? कैसे लगे शॉप में बस कार्ड ले ले। हाँ टुकड़ा है। क्या सौरभ से कार्ड ले ले क्रेडिट कार्ड इसके लिए क्रेडिट कार्ड पूरा दुकान ले रही है. कोशिश तो ही है कि हाँ. प्लीज इंशाल्लाह आपका कितने का? एवढा घ्यायचा आहे. अरे पूर्ण घे. येस आणि दार का बंद करतो? तुमचे जास्त कष्ट नाही. इकडेच राहते. बाजू बाजू आली होतीस काय आधी बघून गेलेली आहे ती. काढून बघ तिच्यासोबत काढते. इकडे बघा. अरे काल येऊन गेलो आम्ही. काल येऊन गेलो परत गेलो ऍक्च्युली बघण्यामध्ये तुम्हाला तर राहू देत नाही. चप्पल घालून सही करते. हे आहेत ना क्रांती रेडकर त्यांच्या घरी 2-3 दिवस थांबलो होतो. ते मला पुरस्कार वगैरे होता. तर मग नंतर देवबागला जायचं होतं तेव्हा नुकतीच तू कुठेतरी गेले म्हणून आलं. मग आम्ही देवबागला आलो नाही. असं एकंदरीत हे आहे. माझी मैत्रीण आहे तिने तुझ्याबद्दल सांगितलं आणि म्हणायला लागली असं असं आहे नेमकं तिथेच दुकान उघडले. मी कळंबोलीत राहते. ओके ते जायचे या कधी पण वगैरे या. हा परत एकदा आणि मुंबईमध्ये राहायला कुठे आहे? आता आम्ही इथेच पनवेलमध्ये नाही 1 डझनचाच बॉक्स. हो हे 1 डझन नाही 1 डझन म्हणजे वेट नुसार ऍडजस्ट केलं जातं. 3 ते 3.5 और तुझे पता नहीं है कि वो हॉस्पिटल है और तू बैठी है. हम बात कर रहे थे भगवती को भी कर सकते हैं बैठ सकते हो. त्यांच्यासोबत पण बोलली असशील ना काहीतरी माझ्या मामेरा मारा वापनुसू इमिजिएटली ओपन कर. काकी जरा वरती जा ना स्टुडिओत. एक मित्र आलाय त्याला तो हेडफोन घ्यायचा फक्त बाहेर थांबलाय. पिशवी नाही ना त्याला ते अयो हॅलो
काकी येते बघ तिने पण दिलं good luck. साऊंड कार्ड आहे ना आपली कोणती त्यालाच लावते. मितालीने पण सेम दिलं. ती त्याची पिशवी तुला थँक्यू नेहाताई. बाय. काय लागलं? तर सिंधुद्योगचं शॉप फायनली कामोठेमध्ये ओपन झालेलं आहे आणि या निमित्ताने आम्ही बऱ्याच लोकांना भेटलो, बरेच लोक आले आणि कंटिन्यू सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मी तिथे असणार असं मी सांगितलं होतं. त्यामुळे बऱ्याच लोकांना भेटता आलं, त्यांच्याशी छान गप्पा मारता आल्या. कर तुला जे करायचं करू शकतो. बाजूला करायचं असेल लोकांना तू कसंही सांग. हो अरे हा आपण भेटलेलो आठवलं मला काहीतरी आपण ते एक्स्ट्रा गपशपसाठी वगैरे ते थोडंसं राहिलं तुमचं ते हा 4-5 पीठ अजून एक कोणतरी होतं ना तुमच्यासोबत. सगळ्या प्रोडक्टची नावं तुला जास्त मालवणी आम्ही सगळ्या प्रोडक्टची मालवणी नावं दिली खाली इंग्लिशमध्ये खरंच म्हणजे आमच्याकडे आजी वगैरे आंबे कैरी जी असते ती मिठात घालून ठेवायचं तर ते आता आम्ही लोकांसाठी घेऊन आलो म्हणून त्याला असं तेच नाव जेणेकरून ते एक टच मिळावं. खरंच नाव बघ मिरचीचा लोणचा असं सगळी नावं ही मालवणीमध्ये आहे. फक्त काही नावं तुम्हाला वाटेल की अशी की मराठीत आहेत कारण की मालवणीत पण तीच बोलली जातात. जसं की मेथकूट पीठ तर याच्यात आपण काही वेगळं नाही करू शकतो म्हणजे मेथकूट असेल उडीद डांगर पीठ ह्याच्यात काही चेंज वाटणार नाही. पण बाकी सगळं तू बघू शकतो हे खोबरा लसूण चटणी तिथे पण खोबऱ्याचं तेल असं लिहिलं म्हणजे कोकोनट ऑइल जे आहे त्याला आम्ही असं त्याच्यावर आम्ही खोबऱ्याचं तेल असं लिहिलं नारळाचं तेल असं मराठीमध्ये जे आपण म्हणतो ते आम्ही मालवणीत जसं बोलतो तसं लिहिलं. अच्छा तर बऱ्याच जणांना असं होतं की ताई आम्ही तुझ्यासोबत रील बनवूया आणि मी ते सगळ्यांसोबत मला जसं जमतं तसं रील बनवलं कारण फार मी डान्स करत नाही हे सगळ्यांनी बघितलंच असेल पण त्यातल्या त्यात मी प्रयत्न केला आणि मी एकच सांगेन की हा बिझनेस उभा करण्यासाठी भरपूर मेहनत घेतलेली आहे. भरपूर जणांचं कुटुंबसुद्धा याच्यावरती चालतं आहे. तर जाणून बुजून मला त्रास देण्याचा खूप जणांनी प्रयत्न केला, खूप जणं अजूनही प्रयत्न करत आहेत. तर त्या गोष्टीचं फार वाईट वाटतं. मी त्याबद्दल आता फार वोकल होत नाही, फार गोष्टी मी बोलत नाही. पण मी एकच सांगेन की जाणून बुजून एखाद्या मग ते मी हे म्हणणार नाही की मराठी मुलगी पुढे जाते तिला जाऊ द्या किंवा हे सगळे टॅग मी स्वतःला वापरणारच नाही. मी एवढंच म्हणेन की एखादा मनुष्य जर कष्ट करून स्वतःचं काहीतरी उभं करतोय तर त्याला मुद्दामहून त्रास देण्याचा कृपया प्रयत्न करू नका. कारण आता तुम्ही जे बघताय जे शॉपच्या ओपनिंगला एवढे लोक आलेत किंवा हे सगळे जे मला येऊन भेटत आहेत माझी छान गप्पा मारतायत माझ्यासाठी गिफ्ट घेऊन येत आहेत आजी काकी मावशी कोण कोण सगळ्या हे रिक्षा करून येत आहेत कोणी खूप लांबून येत आहे बसने येत आहे हे सगळ्यांच्या प्रेमामुळेच हे एवढं सगळ्या गोष्टी शक्य झाल्यात आणि ते प्रेम मी कमावलेलं आहे. त्यामुळे ते असंच कुठूनही मिळालेलं ओरबाडलेल्या गोष्टी नाही आहेत. त्यामुळे प्लीज मला माहिती आहे की हा मेसेज ज्या लोकांपर्यंत पोचायचा असेल त्यांच्यापर्यंत पोचला असेल हे मला बोलायला लावू नका. अजय रावणची वैभवाणी पुण्याची आता मेकअप वगैरे आहे ना. अजय ये ना फोटो मला आधी सेल्फी मध्ये बघितलं स्वस्त ती काढत नाही सेल्फी बोललेला थँक्यू. माझं शॉप कार्ड आहे पाण्याच्या टाकी वगैरे आहे तर 1 वर्ष झालं चालू सगळे प्रोडक्ट्स आहेत लस्सी वगैरे तुम्हाला आणले ट्राय करून नक्कीच सांगा तुमच्या आयटी आम्ही एकाच ऑफिसला होतो ह्या मध्ये अजूनही मध्ये रिटायर व्हायचं
मोठ्या पोस्टर आहेत त्या आणि कसला डान्स करतात. मी पहिल्यांदा डान्स करताना बघितलं होतं. आपलं काहीतरी इव्हेंट होता HR विचारचा रेंजर डान्स करतो. थँक्यू. खूप वर्षांनी बघून मस्त वाटतंय. खूप जवळून बघितलं नाही ती व्हिडिओ करते ना अंकिता. कसला क्लास? भरतनाट्यम करते. अरे वा, मला काहीच येत काय करायचा प्रयत्न करायचे, सूरजला आउट करायचा किंवा त्याला ठेवायचा, मग कसला काय करायचं? जेव्हा तुला शाळेत शिक्षक सांगतात एखादं हे की आता तुम्हाला सगळ्यांना लाईन मध्ये बसायचं, तेव्हा तू काय करतो? तेव्हा तू बाहेर जाऊन उभा राहतो का? तू लाईन मध्ये उभा राहतो का? कारण तुला शिक्षकांनी सांगितलं असेल, बरोबर? त्याच्यामध्ये एखादा मुलगा जर नाही राहत असेल तर तू त्याला काय सांगणार की आपल्याला सांगितलं गेलेलं आहे की लाईन मध्ये राहायचं. जेव्हा बिग बॉस सांगत होते त्या निकषांमध्ये जेव्हा जेव्हा सूरज बसत नव्हता तेव्हा सूरजला मी बाहेर काढत होते, कारण सांगितलं गेलं होतं. आता बाहेर सूरजला जास्त प्रेम मिळते म्हणून मी सूरजला गुलू करत बसले असते तर तो माझा स्वभाव नाही, म्हणून मी माझ्या स्वभावाप्रमाणे वागत होते. आणि हे सगळं करण्या इतका तू मोठा नाही, त्याच्यामुळे आपण काय करायचा? अभ्यास. बिग बॉस नाही, बिग बॉस हा अभ्यासाचा विषय नाही. बिग बॉस हा बिग बॉस, मोठ्या लोकांची चाळे. आपण फक्त गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल, मराठी की इंग्लिश, मराठी इंग्लिश, इंग्लिश, हिस्ट्री, जिओग्राफी, सिव्हिक्स, मॅथ्स, सायन्स, हा मराठी, हे सगळे हे सगळ्या विषयांचा आपण अभ्यास करायचा. आणि मोठं झालं की जेव्हा आपल्याकडे कम्प्युटर HP मग एवढे सगळे आहेत की नाही आपल्याकडे, एवढे सगळे विषय त्याचा अभ्यास करायचा आपण. बिग बॉस हा अभ्यासाचा विषय नाही आपला. हा मोठं झालं की बिग बॉस हावल्या वेळेत. हे बघून मला खरंच वाईट वाटतं की मुलांमध्ये हे सगळ्या गोष्टींचे प्रश्न आईवडिलांनी टाकलेले आहेत. मला तो मुलगा विचारत होता की सूरजला तू आऊट का करायचीस किंवा सूरजला नक्की तू सपोर्ट करत होतीस की काय करत होतीस. निकषांप्रमाणे आतमध्ये कोणीच खेळत नव्हतं, सगळेजण स्वतःला खूप छान दाखवण्याचा प्रयत्न करत होते आणि मी निकषांप्रमाणे खेळत होते. मी आत्ता हे सगळं सांगण्याची काही गरज नाही आहे, पण मुलांना असे रियालिटी शोज कृपया दाखवू नका. भाकरी आणलेत म्हणजे तुम्ही प्रॉपर पण आमचं एअरपोर्ट मध्ये एअरपोर्ट मध्ये गाव उलवा, बेलापूरच्या CBD बेलापूर आहे ना. तर आजी माझ्यासाठी सोडे आणि भाकरी घेऊन आल्या होत्या आणि आम्ही तसंही पूर्ण दिवस शॉपमध्ये होतो, आम्हाला खायला काही वेळ नव्हता आणि त्यानिमित्ताने आजीने आणलेली सोडे आणि भाकरी मी खाल्ली आणि खरंच खूप टेस्टी होती. आजीच्या युट्यूब चॅनलचं नाव काय? अन्नपूर्णा आजी. अन्नपूर्णा आजी. आणि आजी मस्त मस्त रेसिपीज दाखवतात, सगळ्यांनी बघा. आणि आजी माझ्यासाठी भाकरी आणि सोडे घेऊन आले. इकडे इकडे तुझ्यासाठी नाही जावई बापू, इकडे काय काय पाहिजे असेल तर ऑर्डर करा. येस, बनवून मिळेल. खूप छान बनवतात. पोळ्या पाहिजे, काय पाहिजे तुम्ही बनवून हो ऑर्डर पण घेते. यांची स्पेशालिटी आहे किमा मटण आणि चिकन. झालं, सोय झाली आता. नंबर सेव्ह करावा लागेल. पुरणपोळ्या वगैरे, भाकरी. गणपती लावता मला ऑलरेडी सासर आणि माहेर दोन गणपती बनायचे. जसं तुला जमेल तसं. काय करेन आम्ही 30 माणसं असतो, एकदम मोठे कुटुंब आहे. सोडे आणि वाव, काय पुढांचं लोक आहे ते. वाव, 10 रुपये. Dearest Ankita, my Maharashtra hearted soul. Today your dream takes a beautiful flight and my heart feels full just thinking about it. Congratulations darling on your new shop, a symbol of your courage, hard work and spirit. Thank you for allowing me to be even a tiny part of this journey. It's a gift I will always treasure. I wish I could have been there to hold your hand, to see that spark in your eyes and to tell you in person how proud I am of you. Since distance held me back, I have sent you a small blessing, Kamdhenu, the sacred bearer of prosperity and abundance. May it clear every hurdle from your path and fill your new beginnings with endless joy and success. I love you endlessly, Ankita. Always rooting for you. Keep flying higher. You deserve
deserve it all and more. From Neha Tai. थँक्यू नेहा ताई, थँक्यू. आणि आपण लवकर आता वेबसाईट सुरू करूया कारण लोक वाट बघतायत. म्हणजे आपलं काम राहिलंय पण आपण ते करू. थँक्यू. आणि तुझे गिफ्ट नेहमी युनिक असतात आणि आम्हाला सगळ्यांना ते आवडतात आणि प्रत्येक वेळेला तू गिफ्ट देत असते. म्हणजे आता कुठचं काही ओकेजन असेल ना तर मला नेहा ताई काय गिफ्ट देणार ह्याची जास्त उत्सुकता असते. सो थँक्यू. आणि आता सगळेजण काही ना काहीतरी गिफ्ट घेऊन येत आहेत आम्हाला. प्रत्येक जण असं म्हणजे सगळ्यांना माहिती की मी खूप खाते, ते दिसत जरी नसलं तरी मी खूप खाते. त्याच्यामुळे प्रत्येक जण काही ना काहीतरी खायला घेऊन येते. कोणी लस्सी घेऊन आले, कोणी भाकरी आणि सोडे घेऊन आले, कोणी शिरवाळे पण दिलेत ना, कोणीतरी शिरवाळे पण दिले. असं सगळं माझ्याकडे आज खायला भरपूर आहे. फक्त आता खायला वेळ नाहीये, तो पण मी काढणार आहे नंतर मी खाणार. आम्ही गिफ्ट नाही, आम्ही बिझनेस देतो. कॉंग्रॅच्युलेशन्स. पहिल्या शॉप शाळेला पण मी सोबत होती तुझ्या. हो, तू काय मजा असणार आहे. माझ्या मुलांच्या लग्नात पण तूच मेकअप करणार. त्यांनी आधीच सांगितलंय त्या दोघींनी पण, त्यांना मेकअप आर्टिस्ट तूच हवी आहेस. तू शॉपिंग केली का? तुला काही 2 शब्द सकाळी बघितलं तेव्हा संपले शब्द. उगीच त्याला त्रास देत असतो. जेवत होतो गाडीच्या चाबी घ्यायचं. हॅलो. आपल्याला मजा येते. हा ते चांगलं नाही. इकडे बघ पिऊ. भीती वाटायला लागली. तू लाडकी नाही, तुला काय केलं इथं ठेवली असती वरती. काय कागदी पाकिट बनवता डायरेक्ट काय चालू. 100 रुपयेच मागितले. अजून थोडेसे मागायला पाहिजे होते. एवढं घेतलं ना. थँक्यू थँक्यू. हो हो काढ. एक 5 मिनिट झालो. त्याच्यासाठीच आम्ही आलोय. त्याची खुशी खूप आहे. आईला बंद केलंस का काय? अच्छा मुलगी आहे ती. युविका. तिला दे. आता सुट्टी आहे तुला? तू चालू आहे? आज सुट्टी असेल ना? कारण आम्हाला कोलॅबरेशन करताना तेवढे बजेट देत होते की आम्ही करतो. थोडं रॉ लुक द्यायचं असतं. आणि ते पण आमची लग्नाची गडबड होती तेव्हाच चालू केलं. ते जास्त लक्ष द्यायला पण नाही मिळालं, केलं तसं. आणि आता पॅकेजिंग मध्ये चेंजेस केले. तर काही जण घेऊन जात होते त्या सगळ्यांच्या आम्ही चेंज करून आम्ही लोणचं मध्ये आता काचेच्या बनीत आणले. या काय बिग बॉसच्या पण आधी जेव्हा तुम्ही नवीन स्टार्ट केलेला बिझनेस तेव्हा आम्ही पण तिघीच बहिणीच आहे. मी तुला तेच मेसेज केलं की आम्ही पण तिघी बहिणी तर तू जे सिच्युएशन बघायला त्या सिच्युएशन आम्ही पण गेलो.
ती माझी मुलगी आहे, ती आणि हिचं स्वप्न तरी तुला भेटायचं. अरे भेटलीस ना मग? भेटलीस की नाही मला आल्यापासून? ते काय ते थालीपीठ कोणी घेतलं? ते लहान मुलांचा विचार करून केलेला आहे. त्याच्यामध्ये सगळी धान्य 24लाच यायचं होतं पण मला हा परवा भेटला. थँक्यू. ओ पुन्हा मस्त दिसतोय. ऍक्च्युली खूप सुंदर आहे, खूप सुंदर. ऍक्च्युली हा मला परवा भेटला. कळंबोलीला भेटला होतास ना? हो तो बोलला मला. मस्त मस्त काहीतरी क्रिएटिव्ह. थँक्यू सो मच. आणि हिलाच ऍक्च्युली घ्यायला माझी भाजी आहे. अच्छा. शी इज कम फ्रॉम पुणे टू मीट यू. थँक्यू. आणि हे तिच्या मम्मीचं एक गिफ्ट फॉर यू. एक केक पण आतमध्ये कुणाला मस्त दिसतोय बघ. तुम्ही तिघं पण आहात ऍक्च्युली. हो. आणि आम्ही खाली आहोत तिघं. हे दादा बघू. अरे आम्हाला पण बघू. आम्हाला पण बघू ना इकडं. पुण्याला पार्शिल. सौरभ इज ऑल्सो देयर. मी बोललो ना सौरभ पण दिसतोय खाली. मी बोललो मग मी पिंक आहे की ग्रीन आहे? तू डिसाईड कर. मी सांगू शकते. हा मी ही आहे वाटतं. मी केस कापून बघ. हा हीच वाढून दे. कुणाला जा. आम्ही पण तिघी सिस्टर्स होतो ऍक्च्युली. मागे यायचं ना हातात. हृदय घेऊन मागे थांबलायस कुणाल? कॉंग्रॅच्युलेशन. पुढचं नसतं. मला वाटलंच होतं पुढे बोलायला. नाही काही नाही. तुझी मजा आहे ना? मजा आहे. थँक्यू सो मच. थँक्स टू यू. छान केक आणला आम्ही. असं हो 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 घेऊ ना. घ्या ना. अंकिता फोटो घे ना. तिच्याकडे कधी काढ. मी ऍक्च्युली अंकिताच्या बर्थडेला तुम्ही जेव्हा कापलं होतं तुला नंतर बघत असतेस तेव्हा ना. तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे. सेंड अ मेसेज टू यू ऑल्सो. बट आय तू पण खा. हो हो. सगळे येत आहेत. आडवा घेऊ का? माझ्या मित्राचं होतं. अच्छा तुला तिथे पाहिलं होतं आम्ही. अँड देन लाईक आफ्टर कमिंग फ्रॉम बिग बॉस यू हॅड कम देअर राईट. तर खांदा कॉलनीचं त्यावेळेला दे. तर मग हा मला म्हणाला की अगं मम्मी शी हॅड कम देअर. म्हटलं मग ती जवळ इथेच कुठतरी असेल. देन मी म्हणजे आधी पण तुला फॉलो करायचं पण मग नंतर व्हिडिओ स्टार्टेड फॉलोइंग. कधीपासून करतो तुम्ही हे? मला 89 years बट मी हळूहळू आय एम प्रोग्रेसिंग ऑन द राईट थिंग. असं आवडतं. हा टेस्ट इज मेन आहे. तर नुसतं क्रीम आणि गोड लागतं. नाही खूप चांगलं. कुणाल काय करून गेलास तू? अरे प्राईज बघतो. माझ्यासाठी आणलं होतं ते रवा केक माझा खाल्ला सगळा त्याने बघ. मी खाल्ला. मी टेस्ट केली. पहिले कुठली गोष्ट खाण्याच्या आधी माझ्या थ्रू जाईल मग मी तुला सेफ्टी म्हणून खाऊन देईन. एकदा परत एक खाऊन बघतो. नीट आहे ते बघतो. आहेस ना आता नीट झालं ते. आणि जर 20 मिनिटं असं होणार असेल तर 20 मिनिटं खाऊ नको. तुम्ही पण खा. कधीपासून आहे
पण इथे आणून दिले एक तास होतं नाही बरं चांगलं. आंबे हवे नौकर असते काय बहादूर बोललो मी त्यांना हात मिळव त्यांना बघितलं म्हणजे हात मिळवला कळवा आता 15 मिनिटं इथेच फिरतोय. हॅलो यायचं ना तुम्ही पण. ऑपरेशन झालंय ते बोले जाऊ तुम्ही पहिल्या दुकानाचं पहिले दिवशी ओपनिंग आहे. हा माहिती पूजा झाली त्यांची सोमवारी झाली ती सगळं आता पूजा केली होती ना ब्राह्मण ते दाखवलं व्हिडिओ मला आलेला ना तिने बघितलं ती अपडेट मला देत असते ना. जागा कमी आहे ना आपल्या इथे परत पूजेचं इथून आता मी 2 वेळा केलो. कुठली एक्झाम देऊन आलात? प्रारंभिक पास होशील का? ए पास होशील काय? इकडे बघ काय विचारते मुलं काका होशील ना? घाल ओके ओके चल चल खूप गर्दी आहे तिथे. आता मी केलं नवीन नोकरी हा घ्या ना. काही जवळ पडलं नाही फिरून आले. गोगावचे आहेत ना? मी पण कुठल्या? अच्छा मी कोसम मधलेवाडी आयटम पुलच्या आधी. हा त्यांनी बघितलं तुला व्हिडिओमध्ये. माझी आजी जेवण बनलं नाही माऊकडे झालं जेवण. अरे हा जेवण आलं नको मला कुठे गेला करंजड्याला दीदीकडे एक्झाम झाला होता तिकडेच गेलो आम्ही. कुठे एक्झाम होती? वाशीला मला सकाळची लागली मागे चला खूप सुंदर खूप सुंदर आणि जो कोणी शूट करत होता हात खूप छान होता खूप छान. थोडं हलवत का जो फक्त कॅमेरा सांगितलं याला नेहमी सांगते हलवतो कॅमेरा फटाफट फटाफट त्याला मी तेच सांगते ते आता बंद केलं ते. हे सांग ना तुम्ही तिकडून जेव्हा व्यवस्थित थांबा ना आजच्या दिवस असं पण बोलतोय जा डायरेक्ट काय. त्यांना मी तेवढं सांगू शकते तिला माहिती आहे. मनात जे आहे ना ते बोल सरळ. माणसाने जे मनात तेच तोंडावर असतं. मी काळ्या मनाचाच आहे ना. लहान मोरांना पण नाही गो सोडा किट्टूला पण त्रास होतो माझा. तू लहान असतीस ना तिकडे वर बसवलं असतं उतरवलंच नसतं लढत बसली असती. तू कुठे बाय मी नाही करते. हा हकलतोय आम्हाला म्हणून आम्ही चाललोय नाही तर आम्ही थांबणार. माझी इच्छा असते त्यांनी राहू थांबव. दे. साधी मला आज भरपूर जणांनी पॅनकेक सळून दिले. थँक्यू. फेवरेट ना? हो माझे फेवरेट. आल्यापासून भेटत नाही. मिळत नव्हते पण त्या दिवशी पॅनकेक वाल्यांनी स्वतः मला आम्ही पाठवलं. ब्लॉग बघितला घेऊन आलेलं. त्या साईडला रात्रीचा काही विकत नाही घेतला आम्ही. ये ना कुठं माहिती आहे ना हा पळालेलं.
आता मी निघणार आहे पटकन घे नाही होम बेकर आहे. एवढे केक आणि एवढे केक काय केक बनवणार होते मी पोस्ट बघितली होती. करायचं का? हो करा ना. आंबे पण देवघरचेच आहेत. थँक्यू मस्त आंब्याचा केक आहे. मला फोन देतो. तुम्ही पण येवा आता. नक्की येऊ. आता आम्ही इथे आलो मायना गेलंय. अच्छा हो मजा कर. मग आता तुझे दिवस असतील. त्यांना थांबायला सांग ना आवरेनी. अच्छा हा ते बहिणी आम्ही राहतो खारघरला. आता आम्ही खारघरला येतोय. कॉस्मेटिक्स होता आपलं स्किनचं वगैरे सगळं मोठा सेटअप आहे. तर आम्ही गेलो गावीमध्ये होतो तर मग कोण कधी मी नव्हतो. पप्पांशी बोललो भावांशी बोललो. आता योगा आता इथे झाला. कारण सकाळी आमचा टीव्ही लागतो तो यांच्यासाठी लागतो आणि जेव्हा बंद होतो तेव्हा इकडून बंद होतो. यानकोटर त्यांना विचारा. काय ना स्वीट आहे द्या. लग्नाचं गिफ्ट नंतर देणार. स्पेशल भेटा होता तेव्हा. तेव्हापासून राहिलं. ते परेलहून आले. हो गोड नाही बाबांची फेवरेट. समोर उभी आहे सिरियसली. अरे आओ ना. मी यांना वेगळी सांगते अंगी अंगी पण अजिबात हे नाही ना. मला विश्वास नाही की तू अजून इथे थांबली असं म्हणून तू लवकर गेली. नाही मी 5 पर्यंत बोलले होते ना सगळ्यांना. म्हटलं थांबते. थँक्यू. तुम्ही इकडेच राहता का? पुढे जाऊन तुला जर टाइम असेल तर खरंच माझी नक्की नाही अजून. तुम्ही काय आणू? बांगड्याची कढी आणू. सिरियसली सांगते. सगळे मला जेवणच घेऊन येते. टिकला गेला नंतर येत आहे काहीतरी जेवण. नक्की येशील ना. हो नक्की. मी कामोठ्यातच राहते सेक्टर 20 ला. अच्छा आता काय आमच्या इथे येणं जाणं असेल ना. प्लीज तुम्ही दोघंही जेवायला. इव्हन तुझ्या सिस्टर्सचं पण हो प्लीज नक्की. हो मी मालवणी नाही आहे पण मालवणी जेवण खरं तुझ्यासाठी नक्की बनवू. चालेल प्लीज. नाही तुम्हाला जसं जमेल तसं बनवा. नाही तेच बनवायला तिला जी पाहिजे. आवडतं मी ते बनवते. तिला मासे आवडतं मी मासेच बनवते. थँक्यू. झालं रिलीज काल परवा कालच. कोणाची घातली मला देशील? नाही तुला नेक्स्ट काय बिर्याणी नटून आली आहे. बाय. येतोय परत येतोय. अजून माणसाला घेऊन येतोय. नक्कीच बाय. कॉंग्रॅच्युलेशन. तुम्ही सांगून द्या मला कधी यायचं कुठे यायचं ते. काय जेवायला करणार ते पण सांगा. मी नक्की येते. आधी जेवणासाठी कुठे पण येईल. उलवेला सेक्टर 19 ला. ओके. तुला पॅनकेक तुला रवा केक. त्याला बरोबर माहिती आहे. सगळा अभ्यास करून आलोय. थँक्यू. ओपन झाला. बरं वाटलं. आता पटकन असं बद्दल बोलायला. काय तेव्हा आम्ही मध्ये होतो नाशिकमध्ये रत्नागिरीला आणि तेव्हा मी पोस्ट केलं होतं. आठवतं ते माईजया लिहिलेलं टी शर्ट होतं. मी नाका ते घातले होते असं काय ते फोटो बसून वगैरे होतं. चलो कंटिन्यू. शॉपचं ओपनिंग झालेलं आहे. सगळी तिकडे गर्दी आहे आणि आम्ही आता निघालोय नागपूरला जायला आणि आमची काही पॅकिंग झालेली नाही आहे. तर आता आम्ही जाऊन पॅकिंग करणार. त्यात आंब्याच्या पण ऑर्डर्स आहेत.
ते सगळं मला यांना समजावून इथून निघायचं आहे, कारण आमचं नागपूरला जायचं खूप आधी ठरलं होतं. त्याच्यामुळे आता आम्हाला निघालंच पाहिजे. आणि मी आता पहिलं घरी जाणार आहे, पॅकिंग करणार आहे, त्याच्यानंतर आम्ही शॉपवरती जाणार आहोत, परत भेटणार आहोत काकांना, आणि त्याच्यानंतर आम्ही जायला निघणार आहोत. कुठे जातोय आपण? आपण आता कुठं चाललोय? आपण कुठं चाललोय? अरे कंटाळा दिला, 2 तास घालवलेस आम्हाला. कामाधंद्याची माणसं होता. आम्ही आत्ता घरी आलोय आणि आमचं आत्ता पॅकिंग चालू आहे. आणि ते पॅकिंग करून आम्ही निघणार आहोत जायला ताडोबाला, कारण आमचं पॅकिंग अजिबात झालेलं नव्हतं. आणि भरपूर जणांनी मला भरपूर काही गिफ्ट्स दिले, ते सगळे मी नंतर बघणार आहे. खूप सारे गिफ्ट्स आहेत, सगळं बघायला मला आता अजिबात वेळ नाही आहे. पहिले तर मला सगळ्यांना थँक्यू म्हणायचं आहे, कारण एवढा सुंदर रिस्पॉन्स तुम्ही सगळ्यांनी दिला. आणि लवकरच आता सिंधुद्योग 1 मे पासून 4 मे पर्यंत खारघरला सुद्धा येत आहे, जो आपला तिथे सांस्कृतिक महोत्सव जो होणार आहे तो. त्याची सगळ्याची डिटेल मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की देईन. ते सांगेन की एक्झॅक्ट लोकेशन, एक्झॅक्ट टाईम काय आहे, आणि तेव्हा सुद्धा तुम्ही येऊ शकता. आता शॉप रोज चालू असणार आहे. शॉपची वेळ असणार आहे सकाळी 9:30 ते दुपारी 1:30 आणि संध्याकाळी 4 ते रात्री 10:30 या वेळेमध्ये शॉप चालू असणार आहे. आणि ट्यूजडेला म्हणजेच मंगळवारी शॉप बंद असणार आहे. आणि तर जे काही एक्झिबिशन्स असतील त्या सगळ्याचे अपडेट मी तुम्हाला देत राहीन. भरपूर काय काय नवीन नवीन गोष्टी आता तुमच्यासाठी येणार आहेत. आणि अजून एक तुमच्यासाठी सरप्राईज आहे, जे की मी तुम्हाला अक्षय तृतीयेला सांगेन नक्की. सो आजच्यासाठी एवढंच. आता आम्ही पॅकिंग करतोय, आमची काही पॅकिंग झालेली नाही आहे. आम्ही असं ठरवलं होतं की छान कुठेतरी फिरायला जाऊ, आणि ही तारीख आम्ही खूप आधी ठरवली होती. बुकिंग्स वगैरे सगळे आधी झालेले होते. पण आज अशी वेळ आहे की मला असं वाटतं की यार थांबते आणि सगळ्या गोष्टी परत सेट करूया, कारण शॉप ऑलमोस्ट खाली झालेलं आहे. आणि परत सगळं पॅकिंग, परत सगळ्या गोष्टी आहेत. तर म्हणजे पुढचे काही दिवस आम्ही असणार आहोत ताडोबा, म्हणजेच नागपूरमध्ये. नागपूरच्या ज्या ज्या लोकांना भेटायचं आहे त्या सगळ्यांना आपण भेटूया. तिथे पण आपण काहीतरी मीटअप प्लॅन करू. आता आम्हाला तिथली काही कल्पना नाही आहे, पण तर्री पोहे खायचे आहे. त्याच्यानंतर संत्र्याची बर्फी गेल्या वर्षी मला खूप जणांनी मागच्या वेळेला गिफ्ट केली होती, आणि मी याच पिरियडमध्ये नागपूरमध्ये आले होते. सो आता मी येते नागपूरमध्ये, आपण डायरेक्ट भेटूया नागपूरमध्ये. कारण आता आम्हाला खूप घाई आहे, आम्ही घाईत निघणार. सो मला माहीत नाही मी व्लॉग करेन की नाही, पण डेफिनेटली तुम्हाला सगळ्यांना व्लॉग्स आवडतात हे मला आज कळलं आहे. आज भरपूर जणांनी मला सांगितलं की प्लीज लवकर लवकर व्लॉग्स पोस्ट करत जा, जेणेकरून आम्हाला ते बघता येतील. तर मी तो प्रयत्न करेन नक्की. तर असेच व्लॉग येत राहतील, आणि मी प्रयत्न करेन की मी खूप सारे व्लॉग्स पोस्ट करत राहीन. आपण भेटूया नागपूरमध्ये. तोपर्यंत एवढंच या व्लॉगमध्ये, एवढंच. आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय, सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. झालं कुणाल? तयारी करता अजून? चांगलंय. माझी तयारी पहिली जाता, ह्याची कधी जाऊचीच नाही. अरे तयारी मस्त सगळं. मग चल आता. आपण आता पुढे चाललोय. कुठं सोड, पॅकिंग कसं केलंय आपण येऊन घेतलंय सगळं पॅकिंग. कसं वाटतंय? मस्त गरम गरम. आताच